तर आज आहे गरबा नाईट आणि गरबा नाईटला काय होतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. हाय हॅलो, कशा आहात सगळे. तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचं व्लॉग आहे तो आहे गरबा नाईटचा. तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि जे तुम्ही आत्ता शॉर्ट क्लिप्स बघितल्या आहेत त्या मी पूर्ण व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज तर काही चॅलेंज नाही आहे, आज मी चॅलेंज केलेलं नाही, कारण की आज होता गरबाचा शेवटचा दिवस, म्हणजे आपल्या नवरात्रीचा शेवटचा दिवस. तर पहिले म्हटलं चला आज महिना सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे आज थोडीशी शॉपिंग केली जाईल. तर दिवाळीची शॉपिंग आणि किराणा एक साथ केला आहे. आणि आज झाली आहे मी कंगाल म्हणजे त्याचं कंगाल नाही झाली आहे, पण भरपूर सारा असा आम्ही किराणा आणि शॉपिंग केलेली आहे डीमार्टमधनं. आणि हे डीमार्ट कुठलं आहे हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. तुम्ही जर ह्या डीमार्टला शॉपिंग करत असेल तर नक्कीच मला कमेंट करा. त्याच्यानंतर नाचा नाचा अल्फा कसं नाचतं, अल्फा कसं नाचतं, अल्फा कसं नाचतं. आणि त्यानंतर इथे आम्हाला चान्स भेटलेला आहे ह्या मंदिरामध्ये आरती करण्यासाठी. त्यानंतर गरबासाठी मी पूर्ण अशी तयार झालेली आहे. आणि कशी दिसते मी कमेंट करून मला नक्की सांगा. चला आमचा फोटोग्राफर बळजबरी धरून आणलेला फोटोग्राफर आहे हा. थोडी क्लिअरिटी चांगली नाही येत रे म्हणून. हा खेळा आता. वा 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 वा. आणि हाच तो क्षण आहे जिथे श्रेया पडली, पण तरी मी तिला पकडून घेतली.
कोण अरे माझा व्हिडिओ खराब. तुम्ही स्टार्ट करा, व्हिडिओ चालूच आहे. तू जोरात खेळते का मी जोरात खेळते? एकाच मेंबरची इथे चालू आहे. ए काय काम रे? विराज नाही तर विरेन आहे. ओके, झाली आता आमची तयारी. आता आम्ही चाललोय दांडिया खेळायला. चलो. आणि तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल, किती मजा केली, म्हणजे इतकी मजा केली ना आम्ही सगळ्यांनी. त्याच्यानंतर इथे ना मला आवाज काढावा लागला, कारण की बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं. आणि इथे दीदी छोटी आहे ना, त्याच्यामुळे त्या ताई म्हणत होत्या की दीदी उडून जाईल. पण असं काही नाही, पण त्या खरंच खूप हलक्या होत्या. जेव्हा आम्ही खेळत होती तेव्हा मला जाणवलं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे मग खूप साऱ्या असं गरबा स्टेप्स, गरबा वगैरे खेळला आहे. दरवर्षी म्हणजे मी बेंगलोरला होती, त्याच्यानंतर 3 वर्षांनी मी पहिल्यांदा इथे गरबा खेळते. हा गरबा मी खरंच खूप मिस करत होते तिकडे, त्याच्यामुळे यावर्षी आम्ही गरबा आणि गरबा म्हणजे ना लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळे इथे एन्जॉय करता. आणि आपली ही जी महाराष्ट्राची परंपरा आहे ना, ही खरंच खूप छान आहे, मला खूप आवडते. कारण की ना आपल्याकडे सगळे असे लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र येतात आणि सगळे एन्जॉय करतात. त्याच्यामुळे ना मला आपले जे महाराष्ट्राचे जे सण आहे ना ते खरंच खूप आवडतात. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपली संस्कृती, आपले महाराष्ट्रातले सणवार जे आपण साजरे करतो तर ते कसे वाटतात. कारण की मला तर फार आवडतं, कारण मी जेव्हा आउट ऑफ महाराष्ट्र राहिली ना तेव्हा मला एकदम महत्त्व कळालं आहे आपले जे सणवार आहे. कारण की आपण एवढं छान सेलिब्रेशन करतो ना, म्हणजे सगळेच असतात, पुरुषांपासून महिलांपर्यंत सगळेच सेलिब्रेट करतात आणि सगळे सहभागी होतात आपले जे सणवार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे खूपच भारी ते बघू शकता. म्हणजे घरात जे काम असतं, जे कंटिन्यू रोज तेच रुटीन असतं, त्यातून हे काहीतरी नवीन आणि सगळे एकत्र येतात. सगळं त्यांचं जे पण असेल दुःख वगैरे किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे का, ते सगळं विसरून आपण एकत्र येऊन इथे असं सेलिब्रेट करतो ना, ते खूपच छान आहे. म्हणजे हे जे वातावरण आहे ते अगदीच एकदम भारी असतं. म्हणजे अक्षरशः वयस्कर पण ज्या म्हणजे आई वगैरे त्या सगळ्या होत्या, तर त्या पण इतक्या एन्जॉय करत होत्या, त्यांनाही ते खेळावं असं वाटत होतं. त्याच्यामुळे त्यांनी नंतर फुगडी वगैरे सगळ्यांनी खेळली, तुम्ही बघितली असेल फुगडी वगैरे. तर ही जी क्लिप आहे ना, ही म्हणजे आदल्या दिवशीची ती मी ॲड केलेली आहे. म्हटलं सगळं एकत्रच टाकूया वेगवेगळा व्हिडिओ करण्यापेक्षा. आणि मग मी तो पण व्हिडिओ वेगळा टाकलेला आहे. आणि जे आधीचे व्हिडिओ तुम्ही क्लिप्स बघितले त्याच्यात सॉन्ग नव्हतं, त्याच्यामुळे डायरेक्टच पोस्ट केले. त्याच्यात काय व्हॉइस ओव्हर वगैरे टाकलेलं नाही आहे, ह्याच्यामध्ये सॉन्ग चालू होते, त्याच्यामुळे मग मी सॉन्ग काढून टाकले आणि याला व्हॉइस ओव्हर दिला. तर मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय.